महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे अनपेक्षित अनाकलनीय। त्यातच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं गाजवली तर विधानसभा निवडणूक महायुतीनं आघाडीला पाणी पाजलं। अर्थात यात सर्वात जास्त धुव्वा उडाला तो काँग्रेसचा। ढिसाळ नियोजन, लोकसभा निवडणुकीचा डोक्यात गेलेला विजय आणि नको तितकं ताणून धरणं काँग्रेससाठी पराभवाचं कारण ठरलं। त्यात अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव काँग्रेसला पचवावा लागला। हे सर्व धक्के पचवून काँग्रेस आता नव्यानं तयारीला लागलं असल्याचं चित्र दिसतंय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा जोर धरताना दिसतीये। चला तर मग जाणून घेऊया कोण होणार महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष। पण तत्पूर्वी आपण आपलंसं आणि आपल्या मनाचं ठाव घेणारं इब्लिस चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या आणि लाईक, कमेंट्स आणि शेअरच्या माध्यमातून आशीर्वादाची लय लूट करायला विसरू नका। नव्या प्रदेशाध्यक्षांच्या पदासाठी अनेक नवीन चेहऱ्यांची चर्चा सुरू असून आमदार अमित देशमुख, विश्वजित कदम, सतेज पाटील आणि यशोमती ठाकूर यांच्या नावाचा समावेश आहे। सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे 4 वर्षांपासून या पदावर कार्यरत आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं होतं, पण विधानसभेत पक्षाला मोठा पराभव सहन करावा लागला। त्यामुळे नाना पटोले यांना हटवून नवीन चेहरा देण्याची मागणी पक्षातून होतीये। विश्वजित कदम यांनी काँग्रेसला सांगलीमध्ये उभोरी देत लोकसभेत नवा प्रयोग यशस्वी करून दाखवला। दुसरीकडे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला सुगीचे दिवस प्राप्त करून देणारे सतेज पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदासाठी धडाडीचे आणि आक्रमक नेते ठरतील असा विश्वास काँग्रेसमधीलच एक गटाने मांडल्याचं आमच्या खास सूत्रांकडून समजलंय। सतेज पाटील यांनी कोल्हापूरचं नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तळागाळात आणि ग्रामीण भागात काँग्रेसची नाळ पक्की केली। ग्रामीण भागात त्यांना लोक प्रेमानं बंटी म्हणून बोलावतात। जनसामान्यांमधला नेता म्हणून सतेज पाटील यांची ख्याती आहे। येणारा काळच ठरवेल की बंटी उर्फ सतेज पाटलांचा आक्रमकपणा काँग्रेससाठी कितपत फायद्याचा ठरेल। यात आणखी एक नाव जोर धरत असून विदर्भातील एकमेव महिला फायर ब्रँड नेत्या म्हणून त्यांचा परिचय संपूर्ण महाराष्ट्राला। यशोमती ठाकूर यांनी संपूर्ण विदर्भात काँग्रेससाठी भरीव कामं करत विदर्भाला काँग्रेसचा गड म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली। त्यातच लोकसभा निवडणुकीत एकट्या यशोमती ठाकूर यांनी विदर्भात भाजपसह महायुतीचं पाणीपत केलं। त्यांचा आक्रमकपणा भाजपसाठी अमरावती जिल्ह्यात डोकेदुखी ठरलाय। त्याच्या भूमिकेनं काँग्रेसला राज्यभरात नवसंजीवनी मिळेल आणि काँग्रेसला हवं ते यश मिळू शकेल असा विश्वास विदर्भातील काँग्रेसला। तर अमित देशमुख हे तरुण आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात। मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं मार्गदर्शन लाभलेले अमित देशमुख पक्षातील शांत, संयमी आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणून नावारूपाला आलेत। त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात असल्याची सर्वत्र चर्चा आहे। आता अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आणि आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत किती यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्र काँग्रेस समोर अनेक प्रश्न आहेत, त्यांचा सामना करण्याचं ध्येय बाळगणारा आणि काँग्रेसला नवचैतन्य प्राप्त करून देणारा प्रदेशाध्यक्ष मिळणं काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आपल्याला काय वाटतं? तुमच्या मनातील नेता कोण? कमेंटद्वारे नक्की कळवा आणि नवनव्या राजकीय अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।